सेवा मंडळ पावस अध्यात्म मंदिर आणि कीर्तनपूर रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून या ठिकाणी आपण भारताच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने क्रांतिकारी कीर्तन मालिकांचा प्रारंभ या ठिकाणी आपण करत आहोत. प्रत्येक महिन्याचा चौथा शनिवार रविवार आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी स्वागत करतो. तसंच या ठिकाणी आपल्या प्रथेप्रमाणे परम सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद यांना पुष्पहार अर्पण केला जाईल. मी पदाधिकारी आमचे असणारे अमर देसाई, विवेकजी भावे, नाना जोशी, आमचे ज्येष्ठ कीर्तनकार या ठिकाणी शरद बुवा तांबे आणि कीर्तन भीष्माचार्य ज्यांना म्हटलं जातं त्यांची एंट्री होतच आहे या ठिकाणी श्रीपाद बुवा ढोले. त्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वामींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करावा. त्यानंतर आपल्या भारत मातेचं स्मरण आपल्याला असावं म्हणून अखंड भारत मातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण होईल आणि आजच्या कीर्तनकारांचा परिचय होईल, स्वागत होईल आणि लगेच कीर्तनाला प्रारंभ होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्वामींना पुष्पहार अर्पण करावा. ढोले बुवा, आपणाला विनंती आहे, आपण कीर्तन महर्षी आहात, आपण कीर्तन कुलाचे घटक आहात. अधिक वेळ न घेता मी साहिबीला या ठिकाणी आमंत्रित करतो की तिने आजच्या कीर्तनकारांचा परिचय करून द्यावा आणि लगेच पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल. अमरजी, एक मिनिट फक्त स्वागत करण्यासाठी. नमस्कार. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस अध्यात्म मंदिर आणि अखिल भारतीय कीर्तनपूर रत्नागिरी शाखा यांच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गरजा जय जयकार क्रांतीचा ही क्रांतिकारी कीर्तन मालिका आपण आजपासून सुरू करत आहोत. यातील पहिले कीर्तन पुष्प हबसौ आदिती संकेत चक्रदेव या गुंफणार आहेत. त्यांचा विषय आहे आजचा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. सौ आदिती चक्रदेव या उच्च विद्या विभूषित असून त्या कीर्तनशास्त्रामध्ये BA आहेत. आतापर्यंत 300हून अधिक कीर्तनं त्यांनी सादर केली आहेत. त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आपले, अप्पा मार्जने बुवा तसेच महेश काणे बुवा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या आजच्या कीर्तनाची साथ त्यांचेच आयुष्याचे जीवनसाथी आणि प्रसिद्ध तबलावादक संकेत चक्रदेव करणार आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करते की प्रथम साथीदारांचा सन्मान करावा. तसेच हार्मोनियमची साथ करणार आहेत प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री नितीन निमये व आजच्या कीर्तनकार हबसौ आदितीताई चक्रदेव. यानंतर मी आदितीताईंना त्यांचे कीर्तन पुष्प सादर करण्याची विनंती करते. धन्यवाद. श्री
वरदाय महात्मने कामक्रोधविनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ स्वामी स्वरूपानंद महाराज की जय
2 वर्षाच्या एवढ्या मोठ्या गॅप नंतर आज पहिलंच कीर्तन आहे. मला परिचय दिलेला आहे 300 कीर्तनांचा वगैरे, तो सगळेजण विसरून जा. कालपर्यंत भीती अशी वाटत होती नमन सुद्धा तोंडात नाही येईल की नाही, पण आज ही कीर्तनाची ती सिस्टीम ठेवली आहे ती खूप छान ठेवली की पाठीशी स्वामी महाराज आहेत. आता काय व्हायचं ते त्यांच्या पायाशी होईल. आणि हे कमी होतं म्हणून एवढे सगळे ज्येष्ठ कीर्तनकार समोर येऊन उभे राहिले. पण काय कीर्तनातलं जे सांगायचं ते आपण जगलं पाहिजे, तरच कीर्तन करून उपयोग. बरोबर ना? देह प्रारब्धावर टाकून द्यायचा आणि पुढे आपण चालत असायचं. तसं आज स्वामींवर टाकून दिलंय सगळं. काय तोंडातनं बोलवतील ते बोलवतील. कर्म कर, फळ मिळायचं ते मिळू. रे गरे रे सा गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, गणाधीश विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. पंढरीनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. कुठल्याही कार्याची सुरुवात करायची म्हटली की ती गणेश स्तवनानं करावी. हा आर्य सनातन संस्कृतीचा संकेत आहे, पायंडा आहे. ती वाट मळलेली आहे, त्याच्यावरनं आपण गेलेलं बरं. माऊलींपासून समर्थांपर्यंत जेवढे जेवढे झाले संत महात्मे थोर, अगदी तुकोबांपर्यंत सुद्धा
ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस. त्या माऊलींपासून तुकोबांपर्यंत जेवढे ह्या भागवत धर्मामध्ये संत झाले तेवढ्या सगळ्या संतांनी आपापल्या ग्रंथांची सुरुवात करताना गणेशाचं स्तवन आधी केलं. म्हणजे आज सगळंच पहिलंच आहे. लॉकडाऊन नंतरचं कीर्तन पहिलं, म्हणजे माझं प्रत्यक्ष कीर्तन असं पहिलं. हा, या कीर्तनमालेतलं कीर्तन पहिलं. गणेशाचं स्तवन केलं ते पहिलं. क्रांतिकारक निवडले ते आद्य, म्हणजे सगळ्याच पहिलंच आहे. आणि कीर्तनकार बुवा सुद्धा पहिलीतलेच आहेत. पंढरीनाथ महाराज की जय. कीर्तन अभ्यासाच्या दृष्टीने पहिलीतलेच आहे. त्या वेडा वाकुडा गाईनं परी तुझाची म्हणवी, हे बोबडे बोल समजून घ्या. तेव्हा चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना गणपती स्तवनानं करावी असा आर्य सनातन संस्कृतीचा पायंडा आहे. त्या मळलेल्या वाट्यावरनं आपण जात असताना समर्थांचा मनोबोधातला प्रथम श्लोक निरूपणासाठी घेतला. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा. समर्थांच्या आवडीचा गुण आहे. कोणाचा? गणपतीचा. तो गुणाधीश तर आहेच, पण समर्थांच्या त्या काळात गणाधीश असणं हे जास्त महत्वाचं होतं. सगळेच गुणाधीश असतील तर ते गणाधीश असतातच असं नाही. फार कोड करून सांगायची गरज नाही. पण जे गणाधीश असतील ते गुणाधीश असतीलच असं सांगता येत नाही. किंबहुना नसतातच म्हणूनच ते गणाधीश होतात. मग समर्थांच्या आवडीचा गणपतीचा हा गुण आहे की तो गुणाधीशही आहे आणि गुणाधीश असताना तो गणाधीश आहे. हे त्याचं विशेष आहे. ते समर्थांना आपल्या डोळ्यासमोर प्रथम श्लोकापासून ठेवायचं आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, पण मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. तुमच्या आमच्या डोक्यात जो गणपती आहे तो समर्थांच्या डोक्यात नाही. आपल्याला गणपती कुठल्या डोळ्यासमोर आला असेल? सुपासारखे काम. हा, आता सूप म्हणजे धान्य पाकडायचं बरं का. हो, आता कोणी एवढे इथे नाहीत लहान, पण सांगितलेलं बरं, कारण हे कीर्तन ऑनलाईन जाते. सूप म्हणजे धान्य पाकडायचं सूप, जे बांबूपासून विणून तयार केलेलं असतं. नाहीतर सूप इज लिक्विड म्हणून सांगत येईल कोणीतरी. तर सूप हे धान्य पाकडायचं आहे. इथे कान सुपासारखे, हत्तीसारखी सोंड, एकदंत, चतुरहस्त असा गणपती समर्थांच्या डोक्यातला नाही. हे जगत जेव्हा निर्माण झालं, त्या जगत निर्माण होत असताना जो प्रथम ध्वनी ऐकू आला, जे नाद ब्रह्म पहिलं ऐकू आलं, ते ओंकार रूपाने ऐकू आलं. आणि तो ओंकार तत्व हे समर्थांच्या डोक्यात निर्गुण तत्व आहे. ते गणेश तत्व निर्गुण ते समर्थांच्या डोक्यात आहे. म्हणून मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मुळा कशावरून म्हणजे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश सकलार्थमती प्रकाश
म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. माऊलींनीही सांगितलं आणि मगाशी सांगितलं ते भागवत धर्माचे कळस ठरणारे तुकोबा त्यांनीही आपल्या गाथेची सुरुवात करताना सांगितलं ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. याचा अर्थ काय? ऍडमिनिस्ट्रेशन निर्माण केलं कोणी? ओंकार रूप तत्वाने, निर्गुणाने. उत्पत्ती स्थिती आणि लय ह्याच्या आदिरूप ओंकारापासून निर्माण झालेलं ऍडमिनिस्ट्रेशन आहे. असं आहे मराठीत बोललं की बुवा शिक्षित आहे असं वाटतं. बघा कळलं तर. मास्कमुळे तोंडावरचं काही ते कळत नाही. रिॲक्शन आहेत, समजतायत, नाही समजतंय. अर्थात आज तसा काही प्रश्न नाहीये कारण बहुतेक सगळे कीर्तनकारच आहेत. हे जे निर्गुण तत्व निर्माण झालं त्या निर्गुणातनं हे ऍडमिनिस्ट्रेशन निर्माण झालं आणि हे जगत पुढचं निर्माण झालं. म्हणून मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. पुढे जाऊन समर्थ म्हणतात नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गणेशाला वंदन झालं. आता पुढे बुद्धी आणि विद्येची देवता झाली. आता वाचेची देवता पाहिजे ना. नाहीतर बुद्धी डोक्यात भरपूर आहे, विचार भरपूर येतात पण ते प्रकट करू नाही शकलो तर उपयोग शून्य. म्हणून नमो शारदा मूळ चत्वार वाचा. आता ह्या 4 वाचा कोणत्या? पराम, पश्चंती, मध्यम आणि वैखरी. मुद्दाम उलटा करून सांगितलं का? आपल्याला निर्गुणात जायचंय ना, सगुणापासून निर्गुणात जायचंय ना. माझी मनात ती भावना निर्माण झाली पाहिजे ना. पोट तिडकीने एखादी गोष्ट जेव्हा सांगतो तेव्हाच ती हातून घडते. घर बांधायचंय 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 नुसतं म्हणून होतं का? मनातनं जेव्हा पोटात शिरते ना एखादी गोष्ट तेव्हा ती गोष्ट हातातून घडते. म्हणून परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी यातल्या 2 भाषा आपण प्रकट करू शकतो. कुठली? वैखरी म्हणजे आता जी बोलते ती आणि मध्यमा काही लोकांना सवय असते हमिंग मध्ये बोलण्याची. ते तेवढ्या सवयीच्याच लोकांना कळतं. म्हणून म्हटलं प्रकट करू शकणाऱ्या 2 भाषा, एक वैखरी आणि दुसरी मध्यमा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा आणि गमू पंथ आनंद या राघवाचा. हे सगळं करायचं ते कशासाठी? जो पंथ पिढ्यानपिढ्या युगानुयुग कल्पांत आणि कल्पांत चालू आहे त्या राघवाच्या पंथावर जाण्यासाठी म्हणून ही सगळी साधना करायची आहे. गमू पंथ आनंद या राघवाचा. आज आपलं कीर्तनाचं टार्गेट आहे वासुदेव बळवंत फडके आणि 2 दिवसात चरित्र संपवायचं आहे. किती वर्षांचं? 39 वर्षांचं चरित्र संपवायचे 2 दिवसात म्हणजे 2 तासात. जे की 5 दिवस बोललं तरी संपत नाही. सगळी ओढाताण करायची आहे. तेव्हा आजचा पूर्वरंग आपण इथेच थांबूया. जायचंय कुठे आपल्याला? गमूपंथ अनंत या राघवाचा. मग तो कुठल्या कुठल्या मार्गाने जाता येईल? ज्या मार्गाला तू अनंत वाट धरशील
मग ती राष्ट्रभक्तीची असेल किंवा देवभक्तीची असेल. देशालाच देव मानणारेस का? चालेल, पण शरीरामध्ये असलेल्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढशील का? तर तू ह्या अनंताचा मार्ग धरलायस हे संत समजतील. असे कोण उत्तर रंगात पाहू, त्यासाठी पूर्व रंगाचा अभंग पुन्हा एकदा. गणाधीश जो ईश सर्वात्माचा, गणाधीश जो ईश सर्वात्माचा, गुणारं प्रकारं तो निर्गुणाचा, गुणारं प्रकारं तो निर्गुणाचा, गणाधीश फक्त अर्ध्या मिनिटाचा वेळ आपल्या सर्वांचा घेणार आहे. स्वरूपानंद सेवा मंडळ पावस आणि अखिल भारतीय कीर्तनपूर शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला हा क्रांतिकारी कीर्तन महोत्सव ऑगस्ट 2022 पर्यंत 15 ऑगस्ट 2022 पर्यंत चालणार आहे. आणि सध्या देशामध्ये काय परिस्थिती आहे ही सगळ्या आपल्या जनांना ठाऊक आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी सादर होणारी कीर्तन मालिकेमध्ये आपण कीर्तनकार किंवा साथीदार कोणत्याही प्रकारचं मानधन घेणार नाहीये, कारण ती एक राष्ट्रसेवा आहे यासाठी. परंतु कीर्तनाच्या आरतीमध्ये पडेल ती सगळी आरती वर्षभराची गोळा करून जे आपले शहीद जवान हुतात्मा झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ती आरती आपण वर्षभरानंतर एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे की आपले जे ब्रिगेडियर आणि आर्मी प्रमुख आहेत हेमंत भागवत चिपळूणचे, ते ह्या समारोपाच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यांच्याकडे तो आपण आरतीचा धनादेश सुपूर्द करणार आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांची मदत या कामी आम्हाला अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट की या कीर्तन मालिकेमध्ये कीर्तन झाल्यानंतर वाटण्यासाठीचा जो प्रसाद आहे, या प्रसादासाठी अनेक जणांनी आम्हाला संपर्क केलेला आहे. आपणही त्याच्यामध्ये तो प्रसाद वाटपासाठी आमच्याशी संपर्क करू शकता. आपल्याला दिवसवार दिला जाईल, कारण 2 दिवसांची कीर्तन सेवा आहे. प्रसाद काय द्यावा हा आपला आहे, पण चर्चेअंती आपण ते ठरवू शकतो. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की कीर्तन झाल्यानंतर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आरती होईल आणि आरती झाल्यानंतर वंदे मातरम होईल आणि मग हा कीर्तनाचा कार्यक्रम संपेल आणि मग आपण आरतीचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम,
कर्नाळा किल्ल्याचे किल्ले तरी ख्यात नामजे खडके किल्ले तरी ख्यात नामजे खडके पुनरपिकुळीत यांचा स्वातंत्र्याची ध्वजा नवी फडके राम राम हरे हरे राम 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 सीता हरे राम कर्नाळा किल्ल्याचे किल्ले तरी ख्यात नामजे फडके पुनरपिकुळीत यांच्या स्वातंत्र्याची ध्वजा नभी फडके कसे नारदीय कीर्तन म्हटलं की त्याच्यात ओवी पाहिजे, अभंग पाहिजे आणि आर्याही पाहिजे. नाही तर उपासनावर या, कीर्तनाला आर्या नाही की गणपती बाप्पा मोरया. कर्नाळा किल्ल्याचे किल्ले तरी ख्यात नामजे फडके पुनरपिकुळीत यांचा स्वातंत्र्याची ध्वजा नभी फडके. या दोन्ही फडक्यांचा अर्थ वेगळा. एक आहे ते अण्णाव आहे आणि एक आहे ते ध्वजेचं विशेषण आहे. काय हे सगळं फोड करून सांगावं लागतं. नाहीतर जे कवी असतात त्यांना वेड्यात काढलं जातं. यांना शब्द कळत नाहीत का? आर्याकार आपले मोरोपंत, त्यांची आर्या ही नव्हे. या आख्यानातली सगळी पदं राष्ट्रीय कीर्तनकार ज्येष्ठ नाना आपळे यांनी रचलेली आहे. सांगितलं एवढ्यासाठीच की जेव्हा इथून आजी आजोबा जाऊन आपल्या नातवंडांना गोष्टी सांगतील तेव्हा या कीर्तनकारांचीही नावं त्यांच्या बरोबर जावीत. कारण खऱ्या अर्थानं त्यांनी क्रांतिकारकांचं मोल आपल्या आयुष्यामध्ये पटवून दिलं आणि जगवून ठेवलं. नाहीतर आजकालच्या इतिहासाच्या पुस्तकात एक वाक्य असतं फक्त की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. सच्चिदानंद शेवडे त्यांच्या व्याख्यानात नेहमी सांगतात, काय सांगतात, जे मिळतं ते एकतर दान असतं नाहीतर भीक असते. म्हणजे तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यासाठी लोकांनी जे घाम सांडला, रक्त सांडलं, ते सगळं फुकट गेलं. स्वातंत्र्य मिळालं नाही, स्वातंत्र्य मिळवलं. या गोष्टीला जास्त महत्व आहे. नाहीतर आतापर्यंत जे कोणी क्रांतिकारक झाले, ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून इतके वर्ष तुरुंगवास सहन केला, कोलू ओढा, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांचं सगळ्यांचं मुसन केरातच गेलं म्हणायचं. तर आता तरी आपल्या मुलांना आपण इतिहास खरा सांगू की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, आपण मिळवलं. किती लहानपणापासून सुरुवात करावी लागते वासुदेव बळवंत फडक्यांचाच आख्यानात बघायला मिळतं. या फडक्यांचे आजोबा अनंतराव फडके जे पेशवाईच्या काळामध्ये कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते आणि खालसा झाली जेव्हा संस्थान, त्याच्याबरोबर किल्लेही खालसा झाले आणि या खालसा होताना या आजोबांनी त्या खालसा करणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांशी लढाई केली आणि त्याच्यात त्यांचा पाय तुटलाय.
आणि त्या तुटलेल्या पायाची गोष्ट अनंतराव या वासुदेव बळवंत फडक्यांना सांगतायत. वासुदेवा, अरे गुलामगिरीत का आपण जगायचंय? गुलामगिरीत का आपण जगायचंय? एकेकाळी आम्ही किल्ल्याचे किल्लेदार होतो. यांच्या घरची संपत्ती स्थिती मुळात ऐकून ठेवा. यांच्या 7 पिढ्या बसून खाल्ल्या असते एवढं यांच्याकडे सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. घरातल्या गोठ्यामध्ये जवळजवळ 500 ते 700 गायी आहेत आणि त्यांची खिल्लार आहेत, खोंड आहेत. 60 खंडी भात पिकणारं शेत आहे. किती? 60 खंडी. आता ही परिमाणं कोणाला कळणार नाही म्हणून सांगून ठेवते. 1 खंडी म्हणजे किती? 26 मण. आता ही परिमाणं मी आमच्या तिकडची सांगते, रत्नागिरीतली वेगळी असतील तर माहिती नाही. आमच्या तिकडची म्हणजे माहेरची, दापोलीची. 60 खंडी उत्पन्न येते शेतामधून. 1 खंडी म्हणजे किती? 26 मणाची 1 खंडी. 26 मण म्हणजे किती पाहिल्या? 26 पाहिल्या म्हणजे 1 मण. आणि 1 पाहिली किती किलोची? आजच्या भाषेत सांगायचं झालं तर 3 किलोची. आता घालायचो एवढं भात ज्यांच्या घरी पिकतंय त्या वासुदेव बळवंत फडक्यांना त्यांचे आजोबा त्यांना सांगतात, गुलामगिरी करणं तसं बरं नव्हे. म्हणजे सामान्य लोकांची काय अवस्था असेल गुलामगिरीत, आता याची कल्पना करा. ज्यांच्या 7 पिढ्या आजही वासुदेवरावांचा वाडा शिरढोणला जशान तसा आहे. कधी काशी गयेची यात्रा करण्यापेक्षा अशा काही ठिकाणांना जाऊन भेटी द्या. ही तीर्थक्षेत्र आहे. अनंतराव नुसतं पर्यावरण बोंबलत राहिले नाही. त्यांनी तुटलेला पाय घेऊन पालखीतनं जाऊन, त्यांच्याकडे सुबत्ता होती तेवढी, 3 ते 5 हजार झाडं लावलेली आहेत. नुसतं पर्यावरण बोंबलत बसलेले नाही, हाताने कृती केली म्हणून महत्व आहे. खरं तर त्यांना काही गरज नव्हती पण त्यांनी लावली. आणि वासुदेवरावांना बरोबर घेऊन गेले. तेव्हा जाता जाता सांगितलं, वाशा, अरे सगळीच झाडं आपल्यालाच फळं मिळतील म्हणून लावायची नसतात रे. आपल्या पुढच्याही पिढ्यांना ह्या झाडांची फळं मिळावीत म्हणून सुद्धा काही झाडं लावायची असतात. बीज पेरलं गेलं संस्कारांचं. वासुदेवरावांचा जन्म आहे 4 नोव्हेंबर 1845. म्हणजे 57चा जेव्हा उठाव झाला तेव्हा हे 12 वर्षाचे आहेत. त्यांना कळतंय उठाव चाललाय. उत्तरेमधला उठाव यांना माहिती आहे. या उठावाच्या बातम्या ऐकता पुढे ओटीवर बसलेले असताना वडिलांच्या चर्चा ऐकल्या, बळवंतरावांच्या आणि गावकऱ्यांच्या. की तात्या टोपे पकडले गेले आणि झाशीची राणी निवर्तली. ह्या चर्चा वासुदेवराव ऐकता आहे. अनंतरावांचं तोंड एवढंसं झालं, आजोबा तुम्ही का असे नाराज झाला? अरे वाशा, एवढा चांगला चाललेला उठाव आता हा पुढे कोण चालवणार? आणि तिथे मनातल्या मनात ठरलं, कोण कशाला, मी का नाही. सत्तावनची क्रांती देवता
होतं, अरे तिच्यानंतर दुसरा कोण कशाला, मी का नाही, हे मनामध्ये आलं. आणि तेव्हापासून इतिहासाची पानं झाडायला सुरुवात केली. आजोबांकडनं इतके वर्ष ऐकल्याच होत्या, पण दुर्दैव असं की ज्या वेळेस ही ठिणगी पडली 57 साली वनामध्ये, त्याच वर्षी आजोबा इहलोक सोडून गेले. आता गोष्टी सांगणार कोण? मग आजोबांची डायरी काढली आणि त्या डायरीतली पानं ते वाचतायत की रोज किल्ल्यावर आम्ही काय काय करत होतो, काय आमची दिनचर्या होती, कसा आम्ही युद्धाचा सराव करत होतो, हे सगळं ऐकलं. आणि आजोबांनी लहानपणीच लाकडाच्या तलवारी, ढाल, वरची हे करून घेतलं होतं त्यांच्यासाठी मुद्दाम. काही हात तलवारींचे आजोबांकडनं शिकलेत हे लहानपणी. आणि आता आजोबा गेल्यानंतर हे आजोबांची डायरी वाचताय. घेवोनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास, घेवोनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास, भिजवावी त्याची पाने, सोडावा निर्घोष श्वास, भिजवावी त्याची पाने, सोडावा निर्घोष श्वास, पूर्वदिव्यते जाणोनी भावे होती उदास, आठवून त्या गोष्टी लक्षूनी आजची सृष्टी, अंतरात भावे कष्टी, येती वच सहजी वदता, एक काळ ऐसा होता, येती वच सहजी वदता, एक काळ ऐसा होता, येती वच सहजी वदता, एक काळ ऐसा होता. हे कोणी उत्कंठेने वाचावा गत इतिहास, भिजवावी त्याची पाने, सोडावा निर्घोष श्वास, पूर्वदिव्यते जाणून भावे होती उदास, आठवून त्या गोष्टी लक्षूनी आजची सृष्टी, अंतरात भावे कष्टी, येती वच सहजी वदता, एक काळ ऐसा, येती वच सहजी वदता. अरे काय हा सोन्याचा काळ होता. मनामध्ये काळ आठवत होता की आजोबांनी इतक्या लढाया केल्या, पेशवाई पाहिली, या इंग्रजांची टाप नव्हती पेशवाईच्या दरबारात उभी राहायची, पण व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि आमचं राज्य राष्ट्र गिळंकृत केलं. काय करू रे या इंग्रजाचं. मनामध्ये ठिणगीवर ठिणगी पडते. यांचं मामाचं गाव कल्याणला, उल्हास नदीच्या काठी त्यांच्या मामांचं घर होतं. यांचं शिक्षणात काही मन फारसं रमत नव्हतं आणि म्हणून मामाच्या घरी जाऊन तरी शिकेल म्हणून यांना शेवटी मामाच्या घरी ठेवलं. पण तिकडे सुद्धा व्हायची तीच गत झाली. वासुदेवराव काही गुरुजी यायच्या वेळेला बसत नव्हते, म्हणून मग शेवटी इंग्रजी शाळेत घातला. 4थी पर्यंत इंग्रजी शिक्षण झालं. त्या काळची इंग्रजी 4थी म्हणजे भरपूर शिक्षण झालं. पुढे 16 वर्षाचे असतील ना असतील तोच लग्न झालं. आणि आता लग्न झालं म्हटल्यानंतर, संसार मागे लागला म्हटल्यानंतर, आपल्या बरोबर एक माणूस जेवायचे म्हटल्यानंतर त्याचं पोट भरलं पाहिजे, म्हणजे नोकरी केली पाहिजे. म्हणून प्रथम नोकरी जी लागली ती GPI मध्ये म्हणजे रेल्वे मध्ये नोकरी लागली. त्याच्यासाठी मुंबईला गेले. GIP मध्ये नोकरी लागली, त्याच्यासाठी मुंबईला गेले. 3-4 महिने नोकरी झाली असेल, पण तिथे विचित्र अशा ज्वराने काहीतरी यांचं शरीर गांजलं आणि म्हणून डॉक्टरने असा सल्ला दिला की तुम्हाला दमट हवा सहन होत नाही, तेव्हा तुम्ही कोरड्या हवेच्या ठिकाणी कुठेतरी जा.
म्हणून मग काही दिवस पंढरपूरला होते, काही दिवस सातारला होते. आणि मग सातारला असताना तिथल्या एका पराडकर नावाचा संदर्भ यातले एखाद वेळेस बदलू शकतात, कारण 2-3 वेगवेगळ्या पुस्तकातून संदर्भ आणलेले असल्यामुळे यातले संदर्भ बदलू शकतात. काही ठिकाणी अण्णाव त्या लोकांचं करमरकर आहे, काही ठिकाणी पराडकर आहे. जास्तीत जास्त जवळ जाणारी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे तयार करायचा प्रयत्न केला. त्या पराडकरांच्या ओळखीने पुण्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी लागली. तिथले अधिकारी, त्यांचं नाव बळवंत, घरी वडिलांचं नाव बळवंत. वडिलांचीही काही सारखे खटके उडायचे, कारण वडिलांचं मानसिक हे असं होतं विचारसरणी की आपण किल्लेदार आहोत, आपण सुभेदार आहोत, आपण फार आपल्याला कष्ट घ्यायचे नाही, पण त्याच्या बरोबर उलट यांची विचारसरणी असल्यामुळे सारखे खटके उडायचे. आणि जसे बळवंतरावांची घरात खटके उडत होते तसेच वासुदेवरावांचे खटके इकडेही उडायला लागले. आणि आता इथल्या नोकरीच्या इथले बळवंतराव सारखे ऐकवायचे, हा आम्ही आहोत म्हणून तुम्हाला 30 रुपये पगार मिळतो. त्या काळचे 30 रुपये, आणि तेव्हा 2 रुपये तोळा वगैरे सोनं होतं. आता हिशोब करा, तेव्हाचे 30 रुपये. आम्ही आहोत म्हणून तुम्हाला 30 रुपये नोकरीवर ठेवले, बाहेर जा आणि मग तुमची किंमत कळेल. सारखं रोज हेच वाक्य ऐकून शेवटी एक दिवस नोकरीवर लाथ मारली. शेवटी किल्लेदार आहे, हो रक्त ते आहे. आता त्यांची सटकली. आणि मग दिली सोडून नोकरी. मग जी नोकरी मिळाली ते सेना सामग्री निरीक्षक म्हणून नोकरी मिळाली. तिथे पगार झाला 40 रुपये. येऊन त्या बळवंतरावांना सांगितलं, बाहेर आमची किंमत 10 रुपयांनी जास्त आहे बरं का. दिसायला अतिशय देखणे होते. निळ्या डोळ्यांचे, गोरा पान वर्ण, 6 फुटाच्या पुढे उंची आणि कुरळे केश कुंतल होते. लहानपणापासून आजोबांची तालीम असल्यामुळे व्यायाम आणि तब्येतीत तयार झालेलं शरीर नुसतं देहयष्टी बघूनच समोरचा माणूस घाबरायचा. आणि नोकरी सुरू झाली, पण डोक्यातलं विचार होते ते काही जात नव्हते. आपल्याला काहीतरी करायचं, इंग्रजाची नोकरी करायची नाही. आणि मग तिथे नोकरीवर असतानाच एक उद्योग सुरू केले. काय? हे सेना सामग्री निरीक्षक असल्यामुळे, आता सेना सामग्री निरीक्षक म्हणजे त्याच्यात अनेक प्रकारची पिस्तूल आहेत, अनेक प्रकारच्या बंदूक आहेत, अनेक प्रकारचे तोफगोळे आहेत, अनेक प्रकारचे कारतूस आहेत. या सगळ्यांचे हिशोब यांना ठेवायचं काम होतं. मग त्यातली कुठली हत्यारं स्क्रॅप मध्ये टाकण्यासारखी आहेत का, भंगारात काढण्यासारखी आहेत का, सेनेला कमी पडणाऱ्या बंदुका मागवायला हवेत का, हे सगळं काम यांना करायला लागत होतं. आणि ह्या स्क्रॅप मध्ये निघालेल्या बंदुका भंगारच्या भावात विकत घ्यायच्या, त्याला ऑइल पाणी करायचं, त्या चांगल्या करायचा, सील तुटलेली कारतूस घ्यायची, ती त्या बंदुकांमध्ये वापरायची आणि नेमबाजीचा सराव करायचा. हे सगळं करत असताना वीर लहुजी वस्ताद यांच्या तालमेत जायचं, तिथे तालीम करायची. आणि त्या वीर लहुजी वस्तादांच्या तालमेत अजून एक सवंगडी मिळाला, ते लोकमान्य टिळक. एकमेकांची विचारसरणी सारखी आहे, पण मला काहीतरी करायचंय. काहीतरी म्हणजे काय? टिळकांचा हा प्रश्न कायम राहिला सतत शेवटपर्यंत. वासुदेवराव
तुमचे सगळे प्लॅन चांगले आहेत, तुम्ही केलेले सगळे प्लॅन चांगले आहेत, पण जर हे फसले तर नेक्स्ट प्लॅन काय? आणि वासुदेवरावांचं कायमचं बोलणं हे राहिलं की हे फसणारच नाही. आणि इथे दोघ जण वेगवेगळे झाले. नाहीतर विचारसरणी आहे काय? या पुण्यामध्ये स्थित असतानाच ज्या मंदिरामध्ये राहत आहेत ते नृसिंह मंदिर, आजही खजिना विहिरी जवळ नृसिंह मंदिर आहे. जाऊन बघा, वासुदेवरावांची खोली जशान तशी ठेवलेली आहे. आणि तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कुठलाही तुम्ही हातामध्ये हेतू घेतला, कार्य घेतलं की तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजेच. या नियमाप्रमाणे वासुदेवरावांनी स्वतःच्या हाताने एकमुखी दत्ताचं चित्र काढलेलं आहे. आणि त्या एकमुखी दत्ताच्या चित्रासमोर बसून रोज सहस्रनामाचा जप आहे. सकाळी उठल्यावर, आन्निक आटपल्यावर जप झाल्याशिवाय घरातनं बाहेर पडायचं नाही, हा त्यांचा रोजचा नियम आहे. गहू पंथ आनंद या राघवाचा, हे करायचं ना आपल्याला? हे करायचंय ना? मग त्यासाठी एवढं आपण आपल्याबद्दल निष्ठुर झालं पाहिजे, दुराग्रही झालं पाहिजे. सहस्रनामाचा दत्त नामाचा जप झाल्याशिवाय घरातनं बाहेर पडायचं नाही, हा त्यांचा नियम होता. दत्त लहरी नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि दत्त महात्म्य नावाचा 10,000 ओव्यांचं एक रचना दत्तगुरूंवरची वासुदेवरावांनी केली आहे. याच पुण्यामध्ये असताना साल साधारण हे सगळा कालखंड आहे तो 1865 ते 1870. मध्यात जून वगैरे महिना संपत आला आणि शिरढोण मधून तार आली. काय तार आली? अशील तसा वासुदेवा निघून ये, आई अत्यावस्था आजारी आहे. तार आली आणि म्हणून रजेचा अर्ज केला, पण साहेबांनं मराठी असून रजा नाकारली. साहेबांनं मराठी असून रजा नाकारली. मग आता काय करायचं? झालं सगळं, अर्ज झाल्या, विनंत्या झाल्या, अहो माझी आई आजारी आहे, मला जाऊ दे. शेवटी एक दिवस ठरवलं, उद्या काहीही करायचं पण इथनं आईला भेटायला जायचं. अतिशय मातृभक्त होते आणि तेवढंच आईवरही त्यांचं तेवढंच प्रेम होतं आणि आईचंही त्यांच्यावर तेवढंच प्रेम होतं. खरं तर एकुलते एक नव्हे, त्यांना एक बहीण आहे, 3 भाऊ आहेत, पण वासुदेवावर जास्त जीव होता. दिसायला पोरग एवढं पोरं गोमट होतं, कोणालाही भुरळ झालेलं असं. आईला पडणार नाही होय स्वतःच्या. आईनं इकडं डोसा लावला होता, तुकडा घेतला होता वासुदेवरावांचा. काही पण करा पण एकदा तरी वासुदेवाला माझा भेटवा, मला एकदा तरी भेटवा.
यांना रजा नाकारली. जे व्हायचं तेच झालं. वासुदेवराव करंडी भरून, खडीवाले वैद्यांकडनं यांनी करंडी भरून घेतली होती औषधांची आणि शिरढोणला निघाले. त्या शिरढोणात शिरले आणि मनामध्ये विचार करतायत की आता आई आजारी कशी राहते ते बघूया. त्या करंडीतली एक एक औषधं तिला पाजतो आणि उद्याला तिला उभी करतो, अशा मनामध्ये विचार करतायत. आणि शिरढोणातनं वेशीतनं आतमध्ये शिरले आणि जाणारा येणारा माणूस रस्त्यावरचा बघतोय. वेड्यासारखा वासुदेव पळत सुटलाय वेशीपासून घरापर्यंत. किल्लेदार होते ते, काय लगेच गावात शिरल्यानंतर त्यांचं घर नव्हतं. गावाच्या कुठेतरी मध्यात त्यांचं घर आहे. वेड्या पिरासारखे धावत सुटले, धावत सुटले, धावत सुटले. उंबरठ्यावर बायका ज्या उभ्या आहेत त्या आपला नऊवारीचा पदर गोळा करून तोंडात घालतात. वासुदेवा, थोडा उशीर केला असेल, थोडा उशीर केला असेल. उंबरठ्यात येऊन उभे राहिले, उंबरठ्यात येऊन उभे राहिले. आतमध्ये झोपाळ्यावर वडिलांना बघितलं. वडिलांच्या कपाळाला गंध नाही, वडिलांच्या कपाळाला गंध नाही. मनामध्ये धस्स झालं. म्हणजे व्हायचं ते झालं वाटतं, घडलं वाटतं, असा मनामध्ये विचार करत करतच वडिलांना नमस्कार करायला म्हणून खाली वाकले. तर वडिलांनी हात धरले. वासुदेवा, या परिस्थितीत नमस्कार करत नाहीत रे आपल्या. बाबा, म्हणजे या परिस्थितीत म्हणजे? आणि ते वाक्य तोंडातलं अर्धवटच टाकत ओटी चढली आणि आत माझघरामध्ये आई असेल, झोपलेली असेल, असा मनामध्ये एक एक मनोरे बांधत आतमध्ये गेले. ना आतमध्ये आई होती, ना आईचं अंथरुण होतं. वासुदेवा, आई सारखं म्हणत होती, सारखं म्हणत होती, भेटावा वासुदेवा भजना, भेटावा वासुदेवा भजना, भेटावा वासुदेवा भजना. पुत्र करारी प्राण विसावा, पुत्र करारी प्राण विसावा, भेटावा वासुदेवा भजना, भेटावा वासुदेवा भजना. एकदा तरी मला वासुदेव भेटवा हो, एकदा तरी भेटवा. आईने सारखा डोसा लावला होता, पण वासुदेवा नाही आलास, नाही आलास वासुदेवा. बाबा, काय करू? तुमची तार आल्यापासनं एक नाही, दोन नाही, 4 दिवस वाट बघितली. अरे वासुदेवा, कळून जायला हवं तर ज्या अर्थी मी तार पाठवली त्या अर्थी तितकंच महत्वाचं होतं, म्हणूनच ना रे तार पाठवली. वासुदेवा, शेवटपर्यंत आई तुझंच नाव घेत होती, तुझंच नाव घेत होती. पण बाबा कसे, वरिष्ठासी माया कधी येत नाही, रजा वासुदेवा मिळालीच नाही. करी खटपटी लटपटी 4 दोन, पण तरी आईचा प्राण जाई निघोना. काय करू बाबा, नाही येत आलं, नाही अंतर्दर्शन झालं मला माझ्या आईचं. पण बाबा, आता सांगतो, ज्या इंग्रजी सरकारमुळे मला माझ्या आईचं अंत्यदर्शन झालं नाही ना, त्या इंग्रज सरकारला या देशातनं बाहेर पाठवल्याशिवाय
माझं आईचं सुतक फिटणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आईसाठीच लावलेल्या पणतीवर हात ठेवून शपथ घेतली. त्या काळात जेव्हा लोक संस्कृती पाळत होते त्या काळामध्ये कपाळाला गंध नसणं आणि मस्तकावर शिरस्त्राण नसणं ह्या अशुभ गोष्टींचे संकेत मानले जात होते. आणि वासुदेवरावांनी स्वतःला सुतक लावून घेतलं, म्हणजेच कपाळावर गंध लावण्याचं सोडून दिलं, शिरस्त्राण घालायचं सोडून दिलं आणि बाबाला सांगितलं आता या कपाळाला गंध तेव्हाच लावीन जेव्हा माझी पोषण करणारी माता मुक्त होईल. जन्मदात्री माझी गेलीच, पण माझं जिने आजपर्यंत पोषण केलं ती पोषण माता जेव्हा माझी मुक्त होईल ना तेव्हाच या कपाळी गंध लावेल, तेव्हाच या मस्तकावर शिरस्त्राण धारण करेल. म्हणून बघा आज आपल्याकडे सुद्धा नेहमी येणारे उपाध्ये कपाळाला गंध आणि डोक्यावर टोपी नसेल तर आपण आल्याला विचारतो काय हो सगळं बरं आहे ना. बरोबर ना, मी काही चुकीचं नाही ना सांगू. या वासुदेवरावांनी स्वतःला सुतक लावून घेतलं. परत नोकरीवर हजर झाले. पुढे वर्ष श्राद्धाला तीच गत. वर्ष श्राद्ध आईचं असताना सुद्धा यांना रजा नाकारलीच गेली. सन 1871 70 ला आई गेली, 71 ला वर्ष श्राद्ध आहे. त्यावेळेस सुद्धा यांची रजा नाकारली गेली आणि पुढे 2च दिवसात इंग्रज सरकारच्या एका अधिकाऱ्याकडची मांजर आजारी पडली आणि म्हणून त्याने रजा मागितली. त्याची रजा सँक्शन झाली. म्हणजे इंग्रजांच्या अधिकाऱ्याच्या घरातली मांजर आजारी पडली तर यांच्याकडे द्यायला रजा आहे, पण माझी आई माझा तुकडा घेतलेला असताना शेवटचे काही क्षण सुद्धा मला बघायला ज्यांनी दिले नाही. अरे काय करू तुमचं, काय करू. आणि म्हणून वीर लहुजी वस्ताद ज्यांचा रामोशी समाज होता त्या रामोशी समाजाला हाताशी घेतलं. किती जणांची फौज बांधली? 300 लोकांची फौज बांधली. किती? 300. हे सगळं नोकरी सोडून नाही, नोकरी चालू असताना बांधली. एकीकडे दत्त नामाचं जग चालू आहे, संसार आहे, मध्ये एक पुत्र होऊन तो निवर्तला, नंतर कन्यारत्न झालं. कन्यारत्न वर्ष 1.5 वर्षाचं होत नाही तो पत्नी गेली. किती एखाद्या माणसाने दुःख दुःख दुःखच सहन करायचं. त्या काळच्या रिवाजाप्रमाणे त्यांचं दुसरं लग्न करण्यात आलं. त्या गोपिकाबाई 9 वर्षाची पोर होती ही, फक्त 9 वर्षाची पोर गोपिकाबाई. त्यांना 1.5 वर्षाची मुलगी आहे. विचार करा काय संसार असेल यांचा. त्या काळची पद्धत होती. पण गोपिकाबाईंना मात्र वासुदेवरावांनी सगळं शिकवलं. हा, दांडपट्टा शिकवला, तलवार शिकवली, घोडेस्वारी शिकवली आणि त्या सगळ्या शिकल्या. हे महत्वाचं. काही करणार हो, आपल्या भारतामध्ये त्या काळात स्त्रियांना शिक्षणच नव्हतं. हे असे जे कोणी आता पुढे बोलतील ना
त्यांना पायतान करून मारायची ताकद आपल्यात असली पाहिजे, म्हणून इतिहास वाचायचा. रामांच्या हातात जे कोदंड धनुष्य आहे, त्या जया आणि सुप्रभा नावाच्या 2 मुलींनी तयार केलेलं धनुष्य आहे. वाल्मिकी रामायण आपण कधी हातातच धरलं नाही आणि ओरडत सुटायचं की आमच्या भारतामध्ये मुलींना शिक्षणच नव्हतं, स्त्रियांना बरोबरीचा सन्मानच नव्हता. अरे तुम्ही काय सन्मान देणार त्यांना? त्या अबल आहेत, ज्यांचं बल मोजता येत नाही. की अबल वासुदेवरावांनी आपल्या बायकाला अबला केलं बरं का. घोडेस्वारी शिकवली, दांडपट्टा शिकवला, तलवारबाजी शिकवली. उद्या वेळ पडलीच आणि धाड आलीच आपल्यावर तर नुसतं तुझा उपयोगाचं नाही, माझं लाव लावणार असशील तर दोघांना कापलंच पाहिजे. हा, दोघांना एकमेकांबद्दल कॉन्फिडन्स नसला पाहिजे. आत्ताच्या सिरियली बघून काय उपयोग नाही. कधीतरी राम सीता वाचलेली असली पाहिजे. तेव्हा उद्या हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, आपण आलात त्याच्याबद्दल मला धन्यवाद आहे, पण आपल्या बरोबर येताना शेजार पाजारची ओळखीची जी कोणी मुलं असतील त्यांना घेऊन या. का त्यांच्यापर्यंत हा इतिहास कधी जाणार? ना शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात खरा इतिहास शिकवला जातो, ना आजी आजोबांना इतिहास माहिती असतो. आणि असला तर असतं आजी आजोबाला माहिती नाही, सांगायची नातवंडांचीच तयारी नसते ऐकायची. तेव्हा सोनाराकडनं कान टोचलेले बरे, उद्या नक्की इथे घेऊन या. काय चॉकलेट गोळी बिस्किट मागतील ते द्या, किंडर जॉय किंडर जॉय, पण कीर्तनाला येऊ द्या. नाना नेहमी सांगायचे त्यांच्या कीर्तनात झोपेत चांगला ऐकशील, पण जागेपणी पांडुरंग हरी वासुदेव हरी. दिवाळीच्या सुट्ट्या सगळ्यांना लागल्या आता, तेव्हा खरा इतिहास एकदा ऐकू दे. गोपिकाबाई घरामध्ये आल्या, त्यांना दांडपट्टा शिकवला, तलवारबाजी शिकवली, घोडेस्वारी शिकवली. या सगळ्या प्रकारामध्ये रामोशांचं संघटन चालूच आहे, त्यांची नेमबाजीचा सराव चालूच आहे. रामोशीच का निवडले? कारण स्वतःचं इमान न विकणारी जात आहे ती. पूर्वी किल्लेदारी जेव्हा होती तेव्हा किल्ल्याचं संरक्षण करायला यांचाच समाज होता. कापून काढलात तरी फितुरी नाही करणार. कदाचित बुद्धीचा भाग कमी असेल थोडा. का असं म्हटलं? उद्याच्या कीर्तनात बघायचे, त्याच्यासाठी उद्या कीर्तन ऐकायला. पण आपलं इमान कधी विकणार नाही, म्हणून रामोशांना हाताशी धरलं. काय वासुदेवरावांची ताकद असेल बरं. हे इंग्रजांच्या गोटात जाऊन सेना सामग्री अधिकाऱ्याची नोकरी सांभाळूनचे उद्योग आहे. ज्या काळात वंदे मातरम म्हटलं तर 10 वेताचे फटके होते. 10 वेताच्या फटक्याला कोण विचारते? शाळेतला वेत नव्हे. आता शाळेत सुद्धा वेत नसतो काय? बरोबर ना सर? शाळेत सुद्धा वेत नसतो. वेत सोडून द्या, फुटपट्टीने मारलं तर दुसऱ्या दिवशी विचारायला येतात. इंग्रजांचा वेत आहे तो. फळा, पूर्वीचे जे फळे होते, आताचे ग्रीन बोर्ड नाही, पूर्वीचे फळे, काळे फळे ठेवायची जी तिवई होती, त्या तिवई सारखं एक वस्तू असायची जेलमध्ये. त्या तिवईला माणूस बांधायचा आणि तो वेत ज्याला धार काढलेली आहे अशा वेताचे 10 फटके की जो एकदा मारला की उपसून काढल्याशिवाय अंगातनं निघत नाही. ही शिक्षा कशाला आहे? फक्त
कल्पना करा, अशा वेळेस इंग्रजांच्याच ऑफिसमध्ये नोकरी करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची. आणि म्हणून वासुदेवरावांना आद्य क्रांतिकारक म्हणण्याचं कारणच हे आहे, कारण आतापर्यंत पेशवाई नंतर 1857च्या उठावापर्यंत जवळजवळ 77 उठाव झाले, जवळजवळ 77. पण ह्या प्रत्येक उठावाच्या मागे कुठलं ना कुठलं संस्थान, कुठला ना कुठला राजा, ज्याच्या हातामध्ये काही सेना आहे, ज्याच्याकडे शस्त्र गोळा आहे, दारू गोळा आहे, अशांकडनं झालेला उठाव, यांच्या हातामध्ये ऑलरेडी पॉवर आहे. पण वासुदेवरावांच्या हातामध्ये जरी किल्लेदारांचा नातू तो असला तरी त्यांच्या कारकिर्दीत किल्लेदारी शिल्लक नाही. हा सरकारी नोकर माणूस आहे आणि शून्यातनं सगळं निर्माण केलंय, म्हणून हे आद्य क्रांतिकारक आहे. नाहीतर उद्या कोणीतरी प्रश्न विचारू शकतो, हो आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांच्या आधी कितीतरी क्रांतिकारक झाले की, मग यांनाच का म्हणावं आद्य क्रांतिकारक? प्रश्नाचं उत्तर देऊन ठेवलं आजच, उद्या कारण फार वेळ मिळणार नाही, उद्या सगळं हाणामारीच आहे फक्त. ह्या सेना सामग्री अधिकाऱ्याची नोकरी सांभाळत हे सगळे उद्योग चालले. आणि पुढे 75, 76, 77 आणि 78, 75 पासून जी दुष्काळाला सुरुवात झाली, 75 पासून 1875 पासून जी दुष्काळाला सुरुवात झाली, तो दुष्काळ 1878 पर्यंत चालू आहे. त्या दुष्काळात जवळजवळ 7 ते 8 हजार माणसं मरून पडली आहेत. ज्या काळात देशाची लोकसंख्या, पूर्ण भारत देशाची लोकसंख्या काही कोटी होती. संपूर्ण भारताची आता 100 कोटीच्या वर गेली, पण काही कोटी होती. त्या काळात 7 ते 8 हजार माणसं या दुष्काळात मारली गेली, मरून पडली. 5 ते 6 हजार गुरं रस्त्यावर मरून पडली आहेत. विचार करा काय परिणाम झाला असेल त्याचा. नानाविध आजार पसरले आणि पुढे जाऊन त्याचं रूपांतर पटकीच्या साथीमध्ये झालं. आणि ज्या देशाचा राज्यकारभार आपण चालवतोय त्या देशामध्ये एवढा सगळा दुष्काळ माजलेला असताना सरकार म्हणून स्वतःला मिळवून घेणारं जे इंग्रजी सरकार होतं, त्यानं काय केलं? त्यानं काय केलं? जे 14 जिल्हे होते त्याचे 21 जिल्हे केले. यात काय विशेष आहे? यात काय विशेष आहे? 14 जिल्हे होते त्याचे फक्त हे आपल्याला फक्त आकडे दिसत आहेत. ह्या 7 मध्ये हे जे 7 वाढलेले जिल्हे आहेत त्याच्या मागचं एक गणित फक्त असं लक्षात घ्या, जिल्हे तेवढे वेगळे झाले म्हणजे तेवढ्या जिल्ह्यांना गव्हर्नर वेगवेगळा पाहिजे. त्या गव्हर्नर तिथे आला म्हणजे त्याच्या खाली काम करणारे अधिकारी पाहिजे, त्या अधिकाऱ्यांचा पगार पाहिजे. त्या काळात गव्हर्नरचा पगार 2000 रुपये. मी तुम्हाला काय सांगितलं, गणित आत्ताच्या हिशोबाने मांडू नका डोक्यातलं, त्या काळातले 2000 रुपये. मग आता हा सगळा पगार कुठून येणार आहे? नक्कीच भारतीयांच्याच खिशातनं जाणार आहे. गेली 4 वर्ष भारतामध्ये दुष्काळ असताना 14 जिल्ह्यांचे 21 जिल्हे करायचे, 7 गव्हर्नर वाढवायचे, त्यांच्या खाली काम करणारे अधिकारी वाढवायचे, त्यांचा पगार भारतीयांच्या खिशातला काढायचा, जो सारा भरणार नाही त्याला बेदम मारायचं. ह्या
पलीकडे जाऊन सरकारने भारतीयांसाठी काही केलं का? काहीही केलं नाही. जिथे भारतीयांना प्यायला पाणी मिळत नव्हतं तिथे इंग्रजी अधिकाऱ्यांच्या कुत्र्या मांजरांना आंघोळी घालायला यांच्याकडे भरपूर पाणी होतं, पण भारतीयांना प्यायला द्यायला सरकारकडे पाणी नव्हतं. विचार करा तुम्ही काय केलं असतं. वासुदेव बळवंत फडके पायी निघाले तेव्हा साधूचा वेश घेतला पहिल्यांदा अंगावर आणि तो शेवटपर्यंत राहिला. दाढ़ी और जटा सिर पर है, तिलक बिना है भाग. दाढ़ी और जटा सिर पर है, तिलक बिना है भाग. तिलक बिना है भाग. कोटि सूर्य का तेज नयन में, कोटि सूर्य का तेज नयन में, कोटि सूर्य का तेज नयन में. ये देखो कलिकाल, ये देखो कलिकाल. पायी निघाले आणि पायी जाता जाता भारतीयांचे हाल बघतायत की इंग्रजी सरकार सरकार म्हणून घेतं स्वतःला, पण त्याच्यावर असणारी जबाबदारी काही पूर्ण करत नाही. म्हणून पायी निघाल जाताना जी आपल्या जवळ पुंजी होती ती घेतली. पुणे जिल्हा पालथा घातला, कुलाबा जिल्हा पालथा घातला, पायी पालथा घातला, कल्याणला गेले. हा उद्योग सगळा शनिवार रविवारात चाललाय. जिथपर्यंत रेल्वेने जाता येईल तिथपर्यंत रेल्वेने जायचं, सरकारी खजिन्यातनं नव्हे. सरकारी खजिन्यातनं नव्हे, आपल्या पगारातनं सगळे उद्योग चालले. जाताना जेवढे पैसे शिल्लक असतील तेवढ्या पैशात जिथे मिळेल तिथून अन्नधान्य घ्यायचं, पाणी घ्यायचं. आणि आज जिथे जाणार आहोत तिथे जे भुकेले असतील, तहानलेले असतील त्यांना हे अन्न पाणी नेऊन द्यायचं. हा उद्योग शनिवार रविवारात सुरू केला. ते 79 एक वर्ष हा उद्योग चाललाय. आधी केले मग सांगितले. त्याच समकाळातले विवेकानंद आहेत, त्याच समकाळातले रामकृष्ण परमहंस आहेत. आणि मन विषण्ण झालं. मन विषण्ण झालं की हे सरकार लक्ष देत नाही तर नाहीच, निदान आता ही सगळी परिस्थिती कधी संपणार हे कोणा सत्पुरुषांना तरी विचारावं. म्हणून त्याच काळामध्ये स्वामी समर्थांची भेट घेतली, त्याच काळामध्ये गोंदवलेकर महाराजांची भेट घेतली. पण ह्या दोन्ही ठिकाणी ते गेले. गोंदवलेकर महाराजांनी समोर बसवून सांगितलं, गोंदवलेकर महाराजांना सांगितलं, काय सांगितलं की असं असं माझ्या डोक्यात काहीतरी करायचंय. वासुदेवराव काहीतरी म्हणजे काय? आणि तिथे वासुदेवरावांनी उत्तर दिलं की तुम्ही समर्थ आणि मी शिवाजी असं समजून मला उपदेश करा. तेव्हा गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं मी समर्थ नाही आणि तू शिवाजी त्यावर नाही. तेव्हा हे जे डोक्यातलं आहे ते सगळं काढून टाक. आता तू योजलेल्या कार्यासाठी हा काळ सुयोग्य नाही, तू इथून पुढे काहीही करू नकोस. हा पहिला संकेत. दुसरा, स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेले अक्कलकोटच्या. अपेक्षा अशी होती, हातामध्ये जे शस्त्र होतं ते वटवृक्षावर ठेवलं आणि मनामध्ये अपेक्षा अशी ठेवून होते की आता स्वामी तलवार आपल्याला काढून आपल्या हातामध्ये देतील की आपण तो आशीर्वाद समजावा आणि तिथून कार्याला सुरुवात करावी. पण झालं उलटच. अक्कलकोट स्वामींनी बोलवून घेतलं बाळाप्पाला आणि बाळाप्पाला सांगितलं, बाळाप्पा ते काय वरती ठेवलेलं आहे ना ते काढून नाही. त्याने काढून आणून हातामध्ये दिलं. ती स्वामी समर्थ
लोकांनी तलवार फेकून दिली. म्हणाले तुम्ही जे कार्य योजून आलाय ते कार्य या काळात होण्यासारखं नाही. हा दुसरा संकेत. आणि दत्तांच्या उपासनेला जेव्हा एक दिवस ठाण मांडून बसले की आज संकल्प जो केलाय त्या संकल्पाला सिद्धी येत नाही आणि देव कळा सोडत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असा पण करून बसले. 3 दिवस अनुष्ठान झालं पण काहीही व्हायला तयार नाही. पुढे आता काय करायचं. पण म्हणाले कार्य योजलंय ते नक्कीच करणार, नक्कीच करणार. आणि रामोशांना 300 रामोशांना हाताशी घेऊन काय केलं उद्याच्या कीर्तनात पाहू. पण जेव्हा जे करायचंय त्यासाठी भगवंताचं अधिष्ठान पाहिजे म्हणून दत्तांचं अधिष्ठान केलं. गमू पंथ अनंत या राघवाचा या दिशेला आपल्याला जायचंय ना. मग ते मानव सेवेतनं असेल, देश सेवेतनं असेल, कशातूनही असेल. पण तिकडे मला चालायचंय म्हटल्यानंतर मी जी वाट निवडलीये त्या वाटेवर अनेक काटेकुटे आहेत. हा संकल्प ढळू न देता आज केलेल्या कार्याला समर्थांनी आशीर्वाद द्यावा. आरती होण्यापूर्वी आरती झाल्यानंतर प्रसाद आपल्याला इथे दरवाजामध्ये दिला जाईल. आणि पुढील महिन्याच्या नोव्हेंबरच्या 27 आणि 28 तारखेला अशाच प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी होणार आहे. 4था शनिवार रविवार. आणि कार्तिकी एकादशी 15 नोव्हेंबरला आहे. त्याच्या पूर्वसंध्येला अभंग भक्तिधारा आपल्या स्थानिक कलाकारांचा एक सुंदर कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करण्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचाही लाभ सर्वांनी घ्या. धन्यवाद. देवा देवा तुझ्या
जय जय रघुवीर समर्थ स्वामी स्वरूपानंद